उदगीरात व्यापाऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपींना अटक करा. बहुजन विकास अभियानाची मागणी. उदगीर शहरात व्यापाऱ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात 9 जानेवारी रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रकाश इलेक्ट्रिक दुकानाचे मालक रमेश सिद्धप्पा अंबेसंगे वय 65 वर्षे हे 7 जानेवारी रोजी आनंदनगर उदगीर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रमेश सिद्धप्पा अंबेसंगे यांना आरोपीने संगनमत करून वारंवार पैशाची मागणी करून त्यांना शिवीगाळ करून जीव मारण्याच्या धमक्या दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मैताचा मुलगा प्रकाश रमेश अंबेसंगे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 11/26 कलम 108(3)(5) भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर हे करीत असून या गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी अशी मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे. आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने अपंग संघटनेच्या वतीने आमचे प्रेमभैया सावकार पठाणसाहेब, मानसिंग पवार, अशोक नागराळे सावकार आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही आज बहुजन विकास अभियानच्या वतीने निवेदन सादर करत आहोत की 7/1/2026 दिवशी उदगीरातील प्रसिद्ध व्यापारी रमेश सिद्धप्पा अंबेसंगे यांनी आत्महत्या केलेली आहे. सायंकाळी 6:30 सुमारे घटना घडली आहे. मात्र आत्महत्या करून त्यांनी सुसाईड नोट ठेवली आहे. त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी अनेकांची नावं, नामांकित लोकांची नावं घेतलेत. मात्र आज जवळपास 40 तास उतरून देखील पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, व्यक्ती काही किड्यामुगे नाहीत. व्यक्ती किड्यामुगे नसल्यामुळे तुम्ही तात्काळ कारवाई करावी लागते. मात्र आजपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही? कारण या धनदांडग्या लोकांचा, ज्या लोकांची या सुसाईड नोटवर नाव आहेत, त्या लोकांचा पोलिसावर दबाव आहे का? राजकीय दबाव आहे का? पैशासमोर प्रकरण जिरण्यात येत आहे का? या सर्व शंका उदगीरकरांना पडल्या. अनेक नामांकित वर्तपत्रामध्ये याची बातमी देखील आली आहे. मुलांची मागणी आहे, यामध्ये जे कोण दोषी असतील त्या सर्वांची तात्काळ चौकशी करून त्या सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक केली पाहिजे. 40 तास होऊन त्याला तुम्ही अटक करत नाही. त्या फिरायचे आत्महत्या केली त्याचा व्यक्ती मुलगा आज आजारी आहे. तो आजारी आहे म्हणून त्याची सुसाईड नोट आहे. सुसाईड नोट हा मृत्यूपूर्वीचा जबाब असतो. फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून याच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास बहुजन विकास अभियान येत्या 19 तारखेला माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. कारण उदगीरमध्ये अशी वापरणापणा कृत्य करू नये. कुणी यावं, मारून टाकावं, निघून जावं असे प्रकार उदगीरमध्ये घडू नये आणि असे प्रकार दडपले जाऊ नयेत. पण बहुजन विकास अभियान येत्या 19 तारखेला पोलिसांनी कारवाई नाही केली, त्या सर्व आरोपीला तात्काळ अटक नाही केली, त्यांना कडक शासन नाही केलं, कारण बहुजन विकास अभियानच्या वतीने आमचे प्रमुख पदाधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत. हे सांगू इच्छितो, जोपर्यंत त्या प्रकारे चौकशी होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प राहणार नाही. आम्ही याची परत माहिती मुख्यमंत्र्यांना दिले, पोलीस महासंचालकाला दिले, पोलीस अधीक्षकाला दिले, सर्वांना आम्ही याचे प्रति पाठवलेत. यांची त्वरित कारवाई होईपर्यंत आम्ही कदापि गप्प राहणार नाही. सांगू इच्छितो. जय